अवैध दारू विक्रेत्यांना दहिवडी पोलिसांचा दणका, 6 ठिकाणी छापे, 11,800 रुपयाची दारू जप्त. दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मलवडी, राणंद, दहिवडी, शिंगणापूर, गोंदवले, बुद्रुक आणि महिमानगड या 6 ठिकाणी छापे टाकून एकूण 11,800 रुपये किमतीची देशी व हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत संबंधित 6 जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत दहिवडी पोलीस ठाण्यात 6 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित गावांमध्ये बेकायदा व विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली. मलवडी इथं ऋषिकेश विजय साळुंखे यांच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू, शिंगणापूर इथं बबन विष्णू चव्हाण याच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू, तर गोंदवले बुद्रुक इथं अंकुश तुकाराम मदने याच्याकडून 460 रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच सुनील किसन जाधव याच्याकडून 3,860 रुपये, राणंद येथील अर्जुन चंद्रकांत जाधव याच्याकडून 800 रुपये आणि महिमानगड येथील मारुती रामचंद्र सुतार याच्याकडून 5,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 11,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश हांगे, मोहन हांगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, काळेल, राम गाडवे, तनुजा खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, गणेश खाडे, संतोष विरकर, गणेश खाडे, अजिनाथ नरबट, निलेश कुदळे आणि महिला पोलीस दुबळे यांनी सहभाग घेतला. अवैध दारू विक्री विरोधात दहिवडी पोलिसांनी केलेल्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह, मान तालुका प्रतिनिधी निलेश अडसूळ.